करावे कीर्तन, करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. मग काही नोहे बाधा, काम दुर्जनाची क्रोधा. शांती खड्ग हाती, शांती खड्ग हाती, काळाशिते नागविती. मग काही नोहे बाधा, काम दुर्जनाची क्रोधा. तुका म्हणे दाता सखा, तुका म्हणे दाता सखा, ऐसा अनंत सारिखा. मग काही नोहे बाधा, काम दुर्जनाची क्रोधा. महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन् तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमः, गुरुदास तुका, गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. थोडा ट्रबल अजून द्या, थोडा बेस अजून कमी करा. योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्ता, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यौच हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, वासरास पीठनिले सरस्वती नमोस्तुते. शिवे लागे शवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वीरू. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी. नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी, जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी. विठ्ठल करावे कीर्तन, करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. मग काही नोहे बाधा, काम दुर्जनाची क्रोधा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग. प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता प्राप्त असणारा अभंग.
विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा असणारा सर्वांच्या परिचित, काहीच्या अपरिचित, काहीच्या पाठ, काहीच्या कानपाठ, काही न कधीच ना ऐकलेला असा चार चरणाचा अभंग सेवेला निवडला आहे विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा, तुकोबारायांच्या गाथ्यातील चार चरणाचा अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय नरदेहामध्ये आलेल्या जीवाला एक प्रकारचा उपदेश करतात विठाला. अभंगावरती यथामती यथा अवकाश जशी जमेल अशी वेळी वाकडे वाक पुष्पांजली अर्पण करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. परंतु अल्पसा परिहार दिन अत्यंत महत्वाचा, गरजेचा, सालाबाजाप्रमाणे याही वर्षी चालत असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह, या चालत असणारे अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, या ज्ञानयज्ञ सोहळ्यातील आजच्या या दुसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्परूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, गावातील सर्व तरुण मंडळी, गावातील सर्व वयोवृद्ध मंडळी, गावातील सर्व पंच कमिटी मंडळी, या सर्व पंच कमिटी मंडळीच्या माध्यमातून माझ्या वाट्याला विठाला. सर्वांच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. गेली अनेक दिवसापासून मला वाटतं आपला सप्ताह चालू आहे. किती वर्ष झाले महाराज? 4 वर्ष झाले. चौथं वर्ष आहे की पाचवं? चौथं वर्ष या कार्यक्रमाचं आहे. गेले 3 वर्ष आनंदानं उलटून गेलेले आहेत आणि चौथ्या वर्षातील दुसरा दिवस आज आहे विठाला. सर्वांच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे आलेली जरी असली, समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं जरी माझ्याकडे सेवा आलेली असली, तरी सुद्धा सगळी मंडळी एकावीन एक कामाने, सगळी मंडळी कार्यक्रम करायचा म्हणल्यानंतर उपस्थित असावी लागते. असा जर हेतू आपण बघितला तर इथं सगळी मंडळी उपस्थित आहेत. आमच्या विनेकरी बाबांपासून इकडे ह्या चोपदार लोक सगळी मंडळी उपस्थित आहे. सगळ्याला दंडवत आहे. इकडल्याकडे कोण सगळी मंडळी आहे, सगळे प्रेमाची आहेत. सगळ्यांची नाव मला माहित आहेत. माझं नाव सगळ्याला माहिती आहे. सगळ्याचे मला एक एक दोन दोन बाऱ्या दर्शन झालेलं आहे असं मला वाटतंय. बोललेलं आहे की नाही? सगळ्याचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही सगळे मला ओळखता, मी तुम्हा सर्वांना ओळखतो आणि सगळ्यांचं नाव माझ्या मुखात नाही अंतकरणात आहे विठाला. इकड्याकडे कोण आमचे विनेकरी बाबा आहेत, उत्कृष्ट महाराज, वय झालं तरी सुद्धा विना घेऊन उभा आहे. तिकडून आमचे 2-4 बालगोपाल मंडळी आहेत महाराज आहेत. तिकडून आमचे नारायण महाराज आहेत गायन कोकिळा. इकडून आमचे डोईफोडे महाराज आहेत. तिकडून तुकाराम महाराज डोईफोडे, खांडे महाराज होते वयामानानं. मला वयामानानं तसं व्हायला लागलं. आता माझं वय 87 आहे. डोईफोडे भाऊ पुन्हा डोईफोडेच म्हणलो बरोबर. खांडे महाराज असंच व्हायला लागलं. आता काय करावं महाराज, माझ्या ध्यानात राहील. तर काय झालं महाराज, मागच्या मी चातुर्मासाला चंद्रशेखर महाराजांकडे पाठाला. ते पाठाला मी प्रदक्षिणा करता करता मला पाय लचकाला पडलो महाराज. मला ते ध्यानात राहीना, दिसाना बी महाराज. मला चिल्लर तर दिसत ना, नुसत्या नोटा दिसतात. फक्त नोटा असल्या तर दिसतात, चिल्लरचा तर ध्यानात राहीना विठाला. आमचे महाराज सुद्धा आहेत. तिकडच्याकडे कोण महाराज आहेत. इकडून एक महाराज उभे, सगळी मंडळी, सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. इकडून आमचे चोपदार आहे सुनील महाराज. वा वा, काठी हातात आहे, फक्त उगारू नका नाही तर बस. महाराज चांगले उत्कृष्ट चोपदार आहेत ते, त्यांना सुद्धा धन्यवाद. इकडून मृदंगाच्या साथीला असणारे आमचे हरिभक्त परायण महाराष्ट्रातील मृदुंग सम्राट, उत्कृष्ट ज्यांचा मृदंगावरती हात आहे, महाराजांच्या चरणी दंडवत करतो. विजय महाराज महाराज म्हणतील काय माणूस आहे, संगत जेवला नाव माहित नाही. म्हणजे विजय महाराजांना धन्यवाद आहे. उत्कृष्ट मृदंगावरती, कारण पक्वादे चांगले पाहिजे, कीर्तन सगळीच माणसं चांगली पाहिजे महाराज. पक्वादे आता माग कार्यक्रमाला गेलो बाबा, ते 2 पक्वादे होते, त्या 2च बोलत होते. हाताने एक होते, एकच बोलत देखाना खपाना तुम्हाला येतो का? नाही
उजवी हाताला एक होता बाबा, त्याला एकच बोलायचा, दुखतंय खुब्या, दुखतंय खुब्या. त्याला कुठं का दुखणी पण अशी माणसं आहेत महाराज काही. पण आमचे महाराज विजय महाराज सुंदर पतंग वाजवतात, त्यांना धन्यवाद. इकडून महाराज सगळी माझ्या पुढे बसलेली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांना धन्यवाद आहे. समोर बसलेले हरिभक्त परायण आदरणीय भागवताचार्य मुक्तीरामजी महाराज इथे उपस्थित आहेत. बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत. त्यानंतर आपल्याच गावचे आमचे गुरुवरे म्हणायला अडचण नाही, परमार्थिक क्षेत्रामधील आमचे मार्गदर्शक हरिभक्ती परायण परमश्री महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्या चरणावरती दंडवत आहे. इकडे समोर बसलेली माझी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांना धन्यवाद. माऊली महाराज आहेत, तिकडून शिंतवाद आहे, त्यांना धन्यवाद. इकडून बसलेली सगळी मंडळी सगळे माझ्या ओळखीचे आहेत, कोणाचं नाम उल्लेख महाराज मंडळी आहेत. कारण काय आहे, वेळ थोडा जास्त झालेला आहे, त्यामुळे जास्त कोणाचा नाम उल्लेख न करता सर्वांना धन्यवाद देतो. सिस्टम सुद्धा एक नंबर आहे महाराज, पाहायचंच काम नाही अशी तुमची सिस्टम आहे. सिस्टम साठी टाळ्या वाजवा. खुश आहे महाराज आज मी तुमच्यावर. काय देऊ तुम्हाला? काय देऊ? पाकिट म्हणजे मी चित्र घ्यायला आलो, तुम्हाला काय देऊ? मला चिथून काहीतरी घेऊन जायचं नाही का? ऐका, मला तुम्हाला द्यायला काहीच नाही महाराज. काय नाव आपलं? श्रीरामचंद्र प्रभू संसष्टी मिवरडी. श्रीरामचंद्र संसष्टी मिवरडी. तुम्हाला मला द्यायला काहीच नाही. मला तुम्हाला द्यायला प्रेम, आणि तुम्हाला मला द्यायला आवाज. विठ्ठला सगळ्या मंडळींना धन्यवाद. आता हुकून चुकून एखाद्याचं नाव राहण्याची काका दाट शक्यता आहे, म्हणून सगळ्याचं नाव एका उखाण्यात घेत. सगळ्याचं नाव एका उखाण्यात हुकून चुकून दाट राहण्याची शक्यता आहे. पांडुरंगाच्या चरणावर फुल वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणावर फुल वाहतो वाकून, आणि इथं बसलेल्या सगळ्याचं नाव घेतो. मारुतीरायाचा मान राखून. आता कोण राहिलं का? नाही. या तज्ञ सगळ्यांना दंडवत. विठ्ठला आजच्या कार्यक्रमाचं शूटिंग करण्यासाठी आमचे दादा आलेले आहेत. काय दादा चॅनलचं नाव? माऊली गजर नावाचं त्यांचं युट्यूब चॅनल आहे. हे जे कीर्तन आपलं होत आहे ते माऊली गजर नावाच्या युट्यूब चॅनलला प्रसारित होत आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, घंटी दाबायला विसरू नका. विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतील 4 चरणाचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरा एक प्रकारचा उपदेश करतात. नारायण एक प्रकारचा उपदेश पर प्रकरणातील आजचा अभंग सेवेला निवडलाय. उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबरा आहे. ज्यांना उपदेश करतात ते तुम्ही आम्ही. थोडं लक्ष देऊ नका, जास्त वेळ नाही. उपदेश करणारे तुकोबरा आहे. ज्यांना उपदेश करतात ते तुम्ही आम्ही आहे. कारण उपदेश करत असतात संत आणि करत असतात जीवाला. विठ्ठला या जगात उपदेश जर कोण करीत असेल बाबा तर संत सोडून या जगात उपदेश कोणी करत नाही. साधू उपदेश कोणाला करतात? जीवाला उपदेश का करतात? आपल्यालाच उपदेश का करतात? माणसालाच उपदेश का करतात? नरदेहामध्ये आलेल्या जीवालाच उपदेश काय? याचं कारण आहे जगाच्या लक्ष देऊ. या जगाच्या इतिहासात ज्ञानोबरानंतर ज्ञान नाही, तुकोबरानंतर वैकुंठ गमन नाही, आणि शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही. विठ्ठला जगाच्या इतिहासात ज्ञानोबरानंतर ज्ञान नाही, तुकोबरानंतर वैकुंठ गमन नाही, शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही. गंधर्वानंतर गाणं नाही, माशानंतर पोर नाही, सूर्यानंतर तेजस्विता नाही, चंद्रानंतर शीतलता नाही, रामानंतर आचरण नाही, आईनंतर प्रेम नाही, साधूनंतर कृपा नाही, आणि माणसानंतर बुद्धी नाही. विठ्ठला मुद्दे किती झाले? सांग म्हणा. तू पैसे तू घेतो ना, आम्हाला विचार. किती झाले माऊली? किती झाले? मोजू मला घरी गेलो. जितके होते बघा, एक मुद्द्याचा विचार सांगतो. या जगाच्या इतिहासामध्ये ज्ञानोबरानंतर ज्ञान नाही. मला कुठे यायचंय? माणसानंतर बुद्धी नाही यायचं. लक्ष देऊ नाही का? ज्ञान म्हणलं की जगाच्या इतिहासामध्ये एकच नाव आपल्या समोर येतं बाबा महाराज. ज्ञान म्हणलं की ज्ञानोबरा. ज्ञानोबरा म्हणलं की ज्ञान. ज्ञानाचा सागर सखा माझा, ज्ञानाचा सागर सखा माझा. ज्ञानाचा
सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबराय म्हणलं की ज्ञानाचे सागर सागर याला पुन्हा पुरावे महाराजांचे आपल्याला पाहायला सापडतील. काय ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. महाराज म्हणतात ज्ञान म्हणलं की ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांकडे ज्ञान ज्ञान म्हणून ज्ञानोबराय नंतर ज्ञान. दुसरा मुद्दा तुम्हाला मला सांगायचा आहे. तुकोबराय नंतर वैकुंठ गमन. वैकुंठ गमन तुकोबराय सोडले तर नाहीच आहे महाराज. बघा तुम्ही वैकुंठाला कोण गेलं आपल्याकडे नुसतं लिहिते वैकुंठवासी. लोकांना वाटलं पाहिजे वैकुंठात गेले. लोकांना का वाटलं पाहिजे ज्या अर्थी हे वैकुंठात गेले त्या अर्थी यायला जीवनभर चांगले काम केले. फक्त लोकांना वाटलं पाहिजे बाकी जे खड्यात लोक नुसतं वैकुंठवासी कोणी नरकवासी कोणाला चांगलंच आवडतं वाईट आवडतच नाही. वाईट करतात आवडत नाही. विठाला तुकोबराय वैकुंठाला गेले. वैकुंठाला जाऊन परत आले. आता आपलं जर कोणी गेलं पुन्हा आल्यावर होय गेलेला माणूस एखादबार जर जिवंत झाला खरं सांगा मंडपात कोणी बसेल का? चिंगाट घर महाराज दुसऱ्या गावाला जाऊ द्या म्हणते उलथू द्या कुठे नाही जमत. तुकोबराय गेले परत आले. परत तुकोबराय गेले महाराज. महाराज तुकोबराय गेले म्हणजे तुकोबरला नेण्यासाठी देवानं विमान प्रयाण काळी देवी विमान समर्पक प्रमाण. प्रयाण काळी देवी विमान पाठविले. कडीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निज धामा गेले. निळा म्हणे सकळ संता दोषविले. महाराज म्हणतात
अंतकाळीच्या वेळेला भगवान परमात्मानं स्वतः तुकोबाराला नेण्यासाठी आले आणि तुकोबाराला बसून घेऊन गेले. तुकोबारानंतर वैकुंठ गमन. ऐका, शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही, राजे अनेक झाले पण छत्रपती एकच झाले. एकच कोण? शिवाजी महाराज. आता 19 फेब्रुवारीचा दिवस नाही आणि तिथं मला विस्तार करायला वेळ नाही, थोडं पुढे जायचं. ऐका, शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही, गंधर्वानंतर गाणं नाही. आता गाणं म्हणजे काय असतं ते गंधर्व सोडलं तर आपल्याला आपण नुसतं गंधर्व लिहितो, आपल्याला स्वर न ताल. आता स्वर ताल म्हणजे मला माझं सांगतो, तुम्हाला नाही तर माझ्याकडे पाहून म्हणाले आपल्याला एक तर स्वर नाही, आपल्याला फक्त जोर आहे. विठ्ठला कसं असतं पहा, ज्याला गाता येत नाही त्याला गाण्याचा नाद असतो. ज्याला गाता येत नाही त्याला गाण्याचा नाही जोर असतो महाराज. ज्याला ऐकू येत नाही त्याला बैठकीच्या गप्पा ऐकायचं नाही, त्याला दिसत नाही त्याला पेपर वाचायचं नाही. आता बाहेर माणसाला काय गप्पा ऐकायचे महाराज. दोन बहिरे एकमेकाला भेटले, कळलं तर बघा. दोन बहिरे एकमेकाला भेटले म्हणजे कुठं चालला? पिंपळगावला चालला काय? दुसरं बहिरे ते म्हणलं नाही पिंपळगावला चाललो. पहिल्यांदा गपची बसवून तो मला वाटलं पिंपळगावला चालला का. कोणाला मिळालं नाही. अरे काय होत असं विनोद काय झालं, मोकळा हसत होता. काय माणसं नुसते असे पाहिले, नुसते पाहत महाराज, हसत नाही. काय एकदाच हसलेत लागणार, पुन्हा हसलेत नाही विचार. काही माणसं असे पाहते कीर्तनकाराच्या समोर बसतात. असं बसू नये. आमचे गुरुजी म्हणायचे, अरे कीर्तनकाराच्या समोर बसल्यावर मोकळं बसत जावं, फ्रेश बसत जावं. कीर्तनकाराच्या समोर बसतात काय एक बाबा माझ्या समोर बसले, असे बसले महाराज आणि असं करायचे. जमलं आमचं महाराज नारायण महाराज, त्याचं माझं एवढं जमलं. मी त्याच्याकडेच पाहतो. 70% त्याच्याकडे, 30% समाजात. कीर्तन झालं मी म्हणलं काय सुज्ञ बाबा आहेत. गावातले लोक म्हणले भैरे ते. आता काय सांगा, असं म्हणल्यावर कुठं जमणार आहे. माझा विषय काय चालू आहे लक्ष नाही. गाण गंधर्व म्हणतात, गंधर्वानंतर गाणं नाही. जेत गंधर्व गात गाणी महाराज म्हणतात, गंधर्वानंतर गाणं नाही. माशानंतर पोहणं नाही. पिंपळगावकर माशी जशी पोहते तसं कोणाला पोहता येत नाही. आपल्याकडे एक म्हणच आहे, माशीच्या पिल्याला पोहणं शिकवायची गरज नाही, कारण माशानंतर पोहणं नाही. त्याच्या पुढे माशानंतर सूर्यानंतर तेजस्विता. या जगावर सूर्य जितका तेजस्वी आहे तितकं कोणीच नाही. सूर्यानंतर तेजस्विता. चंद्रानंतर शीतलता नाही बुवा. शीतल या जगामध्ये जर कोण असेल तर चंद्र शीतल आहे. याला पुरावा चंद्र शीतल आहे. आणि शीतल असून चंद्र काय करतो माहिती का? चंद्र काय करतो? या जगातल्या सगळ्या वनस्पतींना पुष्ट करण्याचं काम चंद्र करतो. 15व्या अध्यायात त्याला पुरावा आहे. उष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. त्याच्या मागचं काय? 15वा मला वयामानाने ध्यानात राहणार. गामा विषंच भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. विठला सोमः भूत्वा रसात्मकः सोमः पुष्णामि. म्हणजे पृथ्वी तलावर सगळे जे काही वनस्पती आहेत त्यांना पुष्ट करण्याचं काम, शीतलता प्रदान करण्याचं काम जर कोण करत असेल तर सोम म्हणजे चंद्र करतो. चंद्रानंतर शीतलता नाही. ऐका, आता त्याच्या पुढे जर सांगायचं झालं तर साधू नंतर कृपा नाही. नारायण बुवा, साधू नंतर कृपा नाही. या जगामध्ये कृपा करावी तर फक्त साधूने करावी. म्हणून साधून आपल्याला कृपा नावाचं दान दिलं. ते कल्पची कल्प सरत नाही महाराज. कृपा दान केले संती कल्पाती सरेरा, कल्पाती सरेरा, कल्पाती सरेरा.
अशी माणसं पाहिजे तेव्हा कीर्तनाला मजा येते महाराज. मी नेहमी सांगतो माणसं कीर्तनाची मजा कधी आहे माहितीये का? गाणारे चांगले पाहिजे, वाजिणाऱ्या चांगला पाहिजे आणि सांगणारा धोरणात पाहिजे. तेव्हा कशाची मजा आहे? तेव्हा कीर्तनाची मजा आहे बाबा. तेव्हा कीर्तनाची. जेवणाची मजा कधी आहे? ज्वारीची भाकर पाहिजे, मिरच्याचा ठेसा पाहिजे आणि गावरान गाईचं दूध पाहिजे. दूध खायचं कसं कळत महाराज मजा आहे. प्रवासाची मजा कधी आहे तरुण मंडळ? प्रवासाची मजा कधी आहे? रस्ता चांगला पाहिजे, ड्रायव्हर गाडी चांगली पाहिजे, ड्रायव्हर प्यायला पाहिजे म्हणते सिस्टीम वाली. महाराज एका विनय कामा नाही. मला काय सांगायचंय, मध्ये मध्ये चालूच राहणार आहे असं. हे म्हणजे असं केल्यानंतर काय होतं महाराज? रोग पडत नाही. विठाला दान केले संती कल्पांती सरेना. महाराज म्हणले साधून कृपेचं दान केलं आणि ते दान कल्पची कल्प सरत नाही महाराज. महाराज साधू आपल्याला दान देतात. महाराज देतात का साधू? हो महाराज. दे आली या सीरा दे दुकान देते आलियाशी दान. हे बरोबर महाराज. संत उदार उदार पुढचं आहे बाबा. ते दुसरं करू होतं कधी कधी. वया मारानुसार माझं वय झालं, महाराजाचं झालं. विठाला आमचे गुरुजी आम्हाला म्हणायचे, अरे तुम्हाला कीर्तनात भजने भाव चढून टाकायचे असते हरिपाठातलं अर्ध कडवं म्हणायचं. कोणी कीर्तन कर बाबा आपल्याला चांगलं आहे. विठाला आठवत नाही त्याला शास्त्रामध्ये न्याय बाबा. अतिपरिचय अवज्ञा संसत गमनात अनादरो भवती. अतिपरिचय ज्याचा असतो त्याचं लक्ष देत नाही पटकन. असो महाराज घातला दुकान देती आलियाशी दान. संत काय करतात? दान देतात. कृपा दान केली संती कल्पांती सरेना. साधून कृपेचं दान दिलं आणि दिलेलं साधून कृपेचं दान कल्पची कल्प झाले. सरत नाही म्हणून साधू नंतर कृपा. मला पुढे जायचं. आई नंतर प्रेम. या जगामध्ये प्रेम करणारे पुष्कळ लोक आहेत महाराज, पण आई सारखं प्रेम या जगात कोणी करू शकत? कोण करणार आई सारखं प्रेम? नाही करू शकत. आई आई बघा तुम्ही बघा. मला आई विषयावर बोलायचं नाही, मला थोडं पुढे जायचं. अभंगाकडे बोलायचं. अभंगावर मी चिंतन करणार आहे, तुम्ही चिंता करू नका. विठाला या जगामध्ये सगळी जी नाती असतात ती स्वार्थाची नाती आहे, पण एक आईचं नातं आहे महाराज. एक आईचं नातं आहे. निस्वार्थ भावनेनं प्रेम करणारं नातं आहे. बघा सकाळी सकाळी तुम्ही घराच्या बाहेर पडा. पिंपळगावकर घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर ज्या वेळेला तुम्ही दिवसभर घराच्या बाहेर राहता, रात्रीला तुम्ही घरात प्रवेश करा. घरातल्या कोणालाच दिवसभर भेटू नका. तुम्ही रात्रीला ज्या वेळेला घरामध्ये प्रवेश कराल त्यावेळेला तुम्हाला घरात असणारी लोक वेगवेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारतात. घरामध्ये तुमचा बाप बसलेला एका कोपऱ्यामध्ये, तुमची माय बसलेली एका कोपऱ्यामध्ये, बायको काहीतरी काम करते, तुमची बहीण सुद्धा घरामध्ये बसलेली आहे. तुम्ही घरात प्रवेश केल्याबरोबर तुमचा बाप तुम्हाला प्रश्न विचारतो, दिवसभर कुठं होता? तुमचा भाऊ तुम्हाला प्रश्न विचारतो, दिवसभर झालं बाहेर गेलास, तुला काही वाटत नाही का? तुमची बायको तुम्हाला प्रश्न विचारते, दिवसभर बाहेर गेले, किती कमवले? पण एका कोपऱ्यामध्ये तुमची आई बसलेली असते, ती आई तुम्हाला प्रश्न विचारते, बाळा दिवसभर झालं बाहेर गेला होतास, तू जेवलास?
सगळे माणसं घरातले आहेत, सगळे तुमच्यावर प्रेम करणारे आहेत, पण निस्वार्थ प्रेम करणारी फक्त माय आहे, लक्षात ठेवा. आई नंतर प्रेम. म्हणून तुकोबाराला वर्णन करावं वर्णन करावं लागलं. आईशी कळवळ्याची जाती करीला बावीन प्रीती. महाराज तुकोबाराय सुद्धा आईचं वर्णन करायला कमी नाही पडले. याच कारण आहे आई नंतर प्रेम नाही. ऐका बरं का, आई नंतर या जगात जर प्रेम नसेल तर पिंपळगावकर माझा शेवटचा मुद्दा असा आहे की माणसं सोडले तर या जगात बुद्धी कोणाला नाही. विठाला या जगात माणसं नंतर बुद्धी नाही. बुद्धी पाहिली तर माणसाला आहे. म्हणून ज्ञानोबाने हरिपाठामध्ये वैभव म्हटलं. बुद्धीचे बुद्धीचे वैभव पैसे देऊन नाही करायचे. देऊ नका द्यायला, पण टाळ्या वाजवा. का तुम्ही म्हणता महाराज कशाला टाळ्या वाजवायच्या, कीर्तनात टाळ्या असतात का? अहो कीर्तनात टाळी वाजवली ना ती एक प्रमाण शिल्लक म्हणतील. आता बघा तुम्ही विठाला बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. महाराज म्हणले बुद्धीसारखं वैभव दुसरं कुठलं नाही. आणि ती बुद्धी फक्त माणसाला, फक्त माणसाला. तुम्हा आम्हाला बुद्धी आहे का नाही? आता सगळ्याला बुद्धी देवानं दिलेली आहे महाराज. आता काहीला बुद्धी कमी आहे, काहीला जास्त आहे. काहीच्या मेंदू गुडघ्यात ती सोडून द्या महाराज. पण आहे बुद्धी सगळ्याला आहे, सगळ्याला बुद्धी. आता काहीची कमी, काहीची जास्त. काही माणसं बुद्धीत कमी आहेत, तब्येतीत जास्त. शोधायला इथे कोणी सापडा कुठे जाऊ द्या. काही माणसं काय होतं, बुद्धीत कमी तब्येतीत जास्त. काही माणसं तब्येतीत कमी बुद्धीत जास्त. बुद्धीत असतं महाराज. काय जे माणसं तब्येतीत जास्त ती बुद्धीत कमी, जे बुद्धीत कमी ते तब्येतीत. ज्या भुईमुगाला पाला जास्त त्याला शेंगा, ठरलेला असतं. आणि बुद्धी भगवंतानं सगळ्याला दिली, पण काही लक्षात येत नाही. ते जुने कीर्तनकार उदाहरण सांगायचे. मी पण बऱ्याच वेळेला सांगत असतो एका मिनिटात. काही माणसाला बुद्धी आहे पण चलिता येत नाही. एका गावात एक नारायण नावाचा बुद्धिहीन माणूस राहतो. नारायण आपल्या गावात एक कोणी नारायण बुवा तुम्ही सोडून तिकडे गेल्यावर तुमचं सांग.
महाराज सोडून बघ, नारायण नावाचा बुद्धिहीन माणूस महाराज, नारायण नारायण त्याचं नावच नारायण. बुद्धी बुद्धी सांगायला माणसाला बुद्धी आहे पण काहीला चिंता येत नाही. मग काय झालं, गावात नारायणच्या चोर गावात आल्याच्या नंतर चोराने सांगितलं ते नारायणची चोरायची भेट झाली. चोर म्हणले, नारायण आम्ही चोर आहे, तुम्ही त्याच्याकडे पाहून हसूच नका, बंद करू मी. नारायण आम्ही चोर आहे. तुम्हाला मी काय करू, काय नाही म्हणले, आम्हाला चोरी करू लागलो, तुम्हाला आपल्या गावात चोरी करायची, हो करू लागलो, हरकत नाही म्हणले. आपल्याला काय भेटल, सगळी वडकून कडे इकडे हे महाराज भेटल काय, ते म्हणले निम्म तुला निम्म आम्हाला. ठरलं महाराज चोरी करायची, निम्म याला ठरलं. आता कुठं कुठं चोरी करायची म्हणले, गावातील सगळ्या श्रीमंताचं घर पाहिलं. श्रीमंताच्या घरामध्ये गेले, त्या घरामध्ये दोघच जण, एक म्हातारं दुसरी म्हातारी. श्रीमंत लोक काय गावात राहतात तिकडं, मुंबई पुणे दिल्ली बँगलोर तिकडं. ते म्हणले दोघच घरामध्ये, म्हणले मोठं घर आहे. नारायणला सांगितलं चला म्हणले, परत चोरी करायला गेले. पण काय झालं, चोरायनं नारायणला सांगितलं, नारायण म्हणले तू जरा धिप्पाड आहे, तुझ्याकडे जरा बॉडी तुझ्याकडे बॉडी आहे, तू काय करायचं, जड वस्तू उचलायच्या, हलक्या वस्तू उचलायच्या. लक्ष देऊन आहे, हलक्या वस्तू उचलायच्या नाही, तर जड वस्तू उचलायच्या. तेव्हा मला हरकत नाही, मी जड घेणार. मला चला मधात गेले महाराज, बुद्धीत नाही. चोर एकीकडे गेले, नारायण एकीकडे गेला, दोघांची फुटाफूट झाली. मग काय झालं, नेमकं चोर सापडू परेशान झाले. चोरायला काहीच सापडलं नाही, पण नारायणला सापडलं. काय सापडलं, नारायणला सापडलं महाराज. नाही नारायणला सापडलं कानातलं, नाकातलं, गळ्यातलं, डोळ्यात नसतं. आता याला बसलं महाराज, ते सापड. नारायणला पाहिलं, मला हलकं हे कायला, मला दिलं फिरून, पाटान वरवाटा दिसला. तो मला हे जरा जड दिसतं राव. नारायणला उचलला, काका पाटा वरवाटा, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, पाटण वरवाटा. ते वरवाटा महाराज ते असं वरचं, ते असं गोल गोल असतं, ते खाली असं खाली पडलं आणि गणगळत म्हाताऱ्याच्या बाजीपाशी. म्हाताऱ्याच्या बाजी, म्हातारा झोपलेला, तिथे एक भाकर ठेवलेली होती, त्याच्यावर ठेसा होता, त्याच्यावर तेल, तोंडाला पाणी येऊ देऊ नका, त्याच्यावर ते सगळं ठेवलेलं. आणि ते नेमकं वरवाटा यायला लागला. धाड दिवशी ती भाकर उघडी पडली. नारायणला पाहिली. नारायण म्हणला इथं तर भाकरी येत राव म्हणला. नारायण भेडान भाकरी चोर दिली सोडून, खडकन वाजलं म्हणून म्हातारी म्हणली, तिकडे का काय मांजर गिंजर आली का काय. म्हातारीच्या भाषेत बोलावं लागेल. म्हातारी जवळ आली, म्हणजे नाही मांजर गिंजर काही नाही. बाकीच्या चोराच्या लक्षात आलं, घरचे उठलेले. नारायण भाकर हातात घेतली, पळू गेला माडीवर जाऊन बसला. नारायण वाडीवर जाऊन बसला. बाकीचे जे चोर होते बाबा, बाकीचे चोर ते कणगीत लपले. कणिंग माहिती तुम्हाला, तुमच्याकडे काय म्हणतात कणगीला, कणिकच म्हणते, धान्य ठेवायची कणगी. आमच्या भागात, आमचा भाग वेगळा, तुमचा भाग वेगळा. आमच्या भागात लोक मेल्यावर जाळते, तुमच्याकडे जीव गेला. भागात आमच्या भागात कीर्तन झाल्यावर लोक महाराजाला 20-20 रुपये देऊन पाया पडते. तुमच्याकडे नारायण बघस काय पाया पडल्या घेतो. कोण महाराजा कोण, तुम्ही आम्हाला देऊ नका, पण आमचे घेऊ नका देऊ आम्हाला. आम्ही सांगतो महाराज नका तुम्ही, मी लोकांना सांगत असतो तुम्ही माळा घालू नका, पण आमच्या काढू नका. आमचा परंपरा चाललाय, आमचं कसं तरी बरं चाललंय. चला मग ते कणगीत लपले. ऐका, आता कणगीत लपल्याच्या नंतर इकडे म्हातारीचं भाषण सुरू झालं. भाषण असं सुरू झालं, म्हातारी म्हणली, ओ तिकडे का काय मांजर आलती काय. म्हातारा म्हणलं नाही, मांजर गिंजर काय नव्हती. म्हातारीनं पाहिलं, म्हाताऱ्याच्या बाजूजवळ येऊन पाहिलं महाराज, ती भाकर वगैरे तिथं काहीच नाही, सगळं उघडं पडलेलं. म्हातारी म्हणली, ओ इथं तुमची भाकर ठेवली होती, भाकर कुठे गेली. मग म्हाताऱ्या गपची बसवून म्हातारा म्हणलं, काय बोलती राव, तो ठेवलीच नसेल. नाही मी ठेवली होती. भांडणं सुरू झाले महाराज, म्हाताऱ्याचे भांडणं लागू नये, पण एकदा लागले कोणाची टाप होत नाही महाराज, जायची होतच नाही महाराज, दोघांची अशी एक म्हणली ठुलीत नाही, एक म्हणली ठुलती. म्हातारी म्हणली, माय मी आज जर भाकर ठुली नसन तर वरल्या नारायणाला डोळे. मागचे झोपलेले उठले का, मी आज जर भाकर ठुली नसन तर वरल्या नारायणाला डोळे. आता बुद्धी ही नसते, बुद्धी असती तर गपचिप बसला असता. वरला नारायण टकमक तिच्याकडे पाहतो,
काय करू हिचं काय करू 2-3 बाऱ्या झालं महाराज पण बुद्धीच नाही हातात भाकर तशी नारायण वरून खाली आला दादा खाली आला गपची बसवून त्यानं तो म्हणला ए म्हातारे वरल्या नारायणाला डोळे म्हणून कणगीतले काय आंधळे येते काय असे धरून हल्ले महाराज विठ्ठला बुद्धी सगळ्याला भगवंताने दिली पण काही कायला बुद्धी चलविता येत नाही बुद्धी चलवता येत नाही आमचे गुरुजी म्हणायचे अरे बुद्धी कर्मानुसार जसं आपल्या जीवनात कर्म घडत असतं तसं माणसाची जर बुद्धी बनत असेल पण बुद्धी सगळ्याला सांगितल्याच्या नंतर सगळ्याला कळतं स्वतःहून कळत नसेल पण सांगितल्यावर कळतं सांगितल्यावर कोणाला कळतं फक्त नरदेहामध्ये आलेल्या जीवाला सांगितल्यावर जर कळत असेल तर मग यांना आपण सांगितलं पाहिजे मग महाराज तुम्हाला सांगायचंय पण मग तुमचं सांगणं तरी काय महाराज म्हणले तुम्हाला एक साधन सांगायचंय कोणतं साधन करावे कीर्तन काय करा तुम्ही कीर्तन करा तुम्ही गुळ देऊ लागले बाबा पण मी नको म्हणून मी नको काऊन म्हणलं सांगू का तुम्हाला रात्री साईं पुन्हा एक 8 दिवसापूर्वी महाराज 8-10 दिवस झाले मी गुळ खाणं पण ते गुळ ते काय होत होतं महाराज अशी माईक असते दादाकडे माईक जरा वेगळे असते अशी माईक अशा माईक ठेवलेला गुळ ते आम्ही घ्यायचो पण तोंडात टाकायचो बाबा एका गावात मी कीर्तनाला गेलो ते गुळ मला खरट लागू लागला मी नुसतं म्हणलं खरट कस काय लागतो मग कीर्तन होत आलं मी जवळजवळ 4-5 ढेकटे खाल्ले गुळाचे नंतर मग मी पाहिलं तो माणूस काय करत होता गुळ ठेवून आधी नाकात बोट घालायचं मग तिकडे लावायचं मग वर द्यायचं त्याच्यानं खरं मी गुळ खाणं बंद करून टाकलं माझं पाणी नको गुळ नको कीर्तन झाल्यावर आपण मस्त पाणी द्यायचं विठ्ठला पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात करावे कीर्तन काय करा तुम्ही म्हणले कीर्तन करा साधन कोणतं करायचं तर कीर्तन नावाचं साधन तुम्ही करा कीर्तन नावाच्या साधनेचा उपदेश महाराज
महाराज आजच्या भाषामध्ये करतात बघा. कीर्तन हा शब्द महत्वाचा आहे बघा. शब्द 3 आहे, कीर्तन. पण कीर्तन म्हणजे नेमकं काय? हल्ली काय झालंय, कीर्तन नावाची परंपरा थोडीशी विचित्र दिशेने चालली. कीर्तन म्हणजे काहीच लोकांना कळलं नाही. चाललंय कीर्तन, नाव आहे कीर्तनाचं, पण कीर्तनामध्ये जो विषय हाताळला जातोय, कीर्तनामध्ये जे बोलल्या जाते ना, ते कीर्तनाला शोभेल असं नाही, त्याला कीर्तन म्हणत नाही. आणि कीर्तन परंपरेवर माझ्यासारख्या काल परवाच्या पोरांना बोलणं हे सुद्धा उचित नाही. लाईव्ह चाललेलं आहे, आपण कशाला बोलायचं, न बोललेलं बरं, झाकली सावं लागायची. कीर्तन, कीर्तनाचे 4 प्रकार शास्त्रात सांगितले. पहिलं कीर्तन सांगितलेलं आहे त्याला स्वरूप कीर्तन म्हणतात. दुसरं कीर्तन शास्त्रामध्ये सांगितलंय गुण कीर्तन. तिसरं एक कीर्तन शास्त्रकार सांगतात, तिसरं एक कीर्तन शास्त्रामध्ये आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे. पहिलं स्वरूप कीर्तन, दुसरं गुण कीर्तन त्या ठिकाणी सांगितलं, एक लीला कीर्तन सांगितलेलं आहे, आणि चौथं एक कीर्तन सांगितलं. त्या कीर्तनाचं नाव आहे नाम कीर्तन. विठाला पहिलं कीर्तन महाराजांनी सांगितलं स्वरूप कीर्तन. स्वरूप कीर्तन म्हणजे काय? ज्या कीर्तनामध्ये फक्त आणि फक्त भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे त्याला स्वरूप कीर्तन म्हणे जाऊ. मग भगवंताचं स्वरूप काय? न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता भूयो अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. न जन्मणारा, न मरणारा, वा कदाचित्, कधीच नाही, नायम नाही, भूतकाळात नाही, भविष्यकाळात नाही, वर्तमान भूयो अजो, अजर आहे, अमर आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, तोयं पुराणो, पुराणाने सांगितलेलं आहे. न हन्यते हन्यमाने शरीरे. परमात्मा तुटला जात नाही, परमात्मा जाळला जात नाही, परमात्मा भिजला जात नाही, परमात्मा सत आहे, परमात्मा चित आहे, परमात्मा आनंद स्वरूप आहे. त्या सचित आनंद घन परमात्मा, परमात्म्याला रंग नाही, परमात्म्याला रूप नाही, परमात्म्याला छाया नाही, रंग नाही, रूप नाही, वर्ण छाया, निराकार निर्गुण तुच्छ रघु. हे भगवंताचं ज्या कीर्तनात वर्णन केलेलं आहे ना, ते कीर्तन म्हणजे स्वरूप कीर्तन. आता ते कीर्तन इथं सांगू का महाराज? ते कीर्तन जर इथं मी सांगायला लागलो तर पुढे लोकच बसायचे. अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मि. ते म्हणजे महाराज तुम्हीच अहम ब्रह्मास्मि, तुम्ही तुमचा बोध घ्या, तुम्ही तुमचं जा. असं होतं महाराज. आजकाल स्वरूप कीर्तन ऐका. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन म्हणजे स्वरूप कीर्तन. दुसरं कीर्तन महाराज सांगितलं गेलेलं आहे, त्या कीर्तनाचं नाव लीला कीर्तन. लीला कीर्तन, लीला कीर्तन म्हणजे काय? ज्या कीर्तनामध्ये भगवंताच्या लीला वर्णन केलेले आहेत. लीला म्हणजे गोकुळात केल्या त्या कृष्ण परमात्मा. आता महाराज बसलेले समोर, महाराजांची भागवत कथा चालू आहे, आपण कथेमध्ये ऐकता महाराज भगवान परमात्म्याने कोणत्या कोणत्या लीला केल्या. म्हणजे खोड्या केल्या. खोड्या म्हणजे लीलाच बरं. लहान 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 मुले घेऊन खोड्या करी, खोड्या करी, खोड्या करी, खोड्या करी, खोड्या करी, खोड्या करी, खोड्या करी मनमोहन, मनमोहन मोहन मोहन, खोड्या करी मनमोहन. लहान लहान लेकरं घेऊन घेऊन खोड्या करू लागले. खोड्या करत असताना गवळणीने घराने सांगितले ते वगैरे वगैरे जे चिंतन केले जाते त्याला लीला कीर्तन म्हणायचं. देवानं काय केलं म्हणजे वस्त्र पळवले, गोपिकांचे वस्त्र पळवले. मग गोपिकांनी देवाला काय केलं? आळवलं. ऐक मुकुंदा विनवू कितींदा, थंडगार पाणी असे वाजती थंडी, वस्त्र दे रे गोविंदा. भरली दुपार दिवस आला वर, भानुदास गेला असे डोंगराच्या, वस्त्र दे गोविंदा. मला म्हटलं गाता सांगितलं बरं. आपलं कशाला दाखवून, आपल्याकडे म्हणे ना आपलं थोडं दाखवून तुम्ही म्हणा ते आपल्या सोबत, आपल्या शोभन तसं आपण बोललं पाहिजे. आपल्याला फक्त इचकल्यावर कळत आहे. विठाला अरे तुला येत नसू दे पण इचकल्याला कळायला पाहिजे. आपलं हुकलं हे कळायला पाहिजे. मी काय सांगतो आपल्याला तसं इचकं बी गेलेलं नाही, इतकं बी नाही महाराज. आमचे गुरुजी म्हणायचे, अरे तुम्हाला माहिती कीर्तनकार कसा पाहिजे? कीर्तनकार अर्धा पकवाजा पाहिजे. ऐका बरं, कीर्तनकार अर्धा पकवाजा पाहिजे, कीर्तनकार अर्धा गायक पाहिजे, आणि कीर्तनकार बंधा कीर्तनकार पाहिजे. गायक वादक अर्धा गायक पाहिजे, त्याला स्वर कळायला पाहिजे, कमी झाला उतरला, आणि गायक अर्धा कीर्तनकार पाहिजे.
कळालं पाहिजे असे आमचे गुरुजी म्हणायचे विठाला भगवंतानं केलेल्या ज्या लीला त्या लीलाचं वर्णन करणं याला लीला कीर्तन म्हणायचं ऐका तिसरं कीर्तन सांगितलं गुण कीर्तन गुण कीर्तन भगवंताचे किती गुण चला ज्ञानेश्वरी मध्ये ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ मनवोनी तो भगवंतो भगवंताचा यश नावाचा गुण आहे श्री औदार्य ज्ञान आता कोणाकोणाला कोणते कोणते गुण गेले त्याच्यात जे वर्णन केलं ते म्हणजे कोणतं कीर्तन आहे गुण कीर्तन महाराज यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती औदार्य देऊन करणा हाती कीर्ती दिवंगती मिरविली महाराज हे सगळं वर्णन ज्याच्यामध्ये आहे त्याला गुण कीर्तन म्हणायचं एक चौथं कीर्तन याच्यात आपल्याला ऍड करता येतं पिंपळगावकर त्याला धर्म कीर्तन म्हणायचं कोणतं कीर्तन धर्म कीर्तन म्हणजे काय ज्या कीर्तनामध्ये धर्माबद्दल बोलले जाते त्याला धर्म कीर्तन म्हणायचं धर्म धर्म म्हणजे काय ध्रुधारयती शब्दापासून धर्म शब्द तयार झाले धर्म म्हणजे आपलं कर्तव्य यथोचित पार पडणे याचं नाव धर्म आहे महिला मंडळ धर्म धर्म म्हणजे काय आपलं काम आपलं कर्तव्य पार पाडणं म्हणजे धर्म आहे प्रत्येकाचा धर्म इथं वेगळा आहे कीर्तनकाराचा धर्म वेगळा आहे गायकाचा धर्म वेगळा आहे वाजवणाराचा धर्म वेगळा आहे इथं बसलेल्या ऐकणाऱ्या श्रोते लोकांचा धर्म वेगळा आहे गावकऱ्याचा धर्म वेगळा आहे स्त्रीचा धर्म वेगळा आहे पुरुषांचा धर्म वेगळा आहे हे वेगवेगळे धर्म कीर्तनकाराचा धर्म काय अभंगावर बोलणं आणि आपलं चिंतन जेवढं असेल तेवढं मांडणं हा धर्म आहे वाजवणाराचा धर्म यथोचित वाजवणं गाणाराचा धर्म पोषक असं गाणं हा धर्म आहे ऐकणाऱ्याचा पण काही धर्म आहे ऐकणाऱ्याचा धर्म गावकऱ्याचा काय धर्म आहे कीर्तनकाराला बोलवावं कीर्तनकाराकडून चांगल्या अपेक्षा ठेवाव्यात कीर्तनकाराला त्या ठिकाणी कीर्तन झाल्याच्या नंतर त्याला बुका लावा त्याला चंदन लावा म्हणजे चंदन म्हणजे नारळ द्यावा नारळाच्या खालून विठाला आता हे काय द्यावं कारण धर्म हा काय काही काही लोक म्हणतात महाराज कीर्तनात पैसे घेणं हे का धर्म आहे कीर्तनाचे पैसे घेणं हे धर्म मला एक माणूस म्हणला महाराज कीर्तनाचे पैसे घेणं धर्म आहे का महाराज कीर्तनाचे पैसे घेणं धर्म जरी नसेल तर कीर्तन झाल्यावर तुम्ही पैसे न देणं हा धर्म आहे यथोचित 10-5 रुपये का होईना तुम्ही दिले पाहिजे नाही तर कमीत कमी नारळ दिलं एक वाक्य सांगू कीर्तनाच्या पैशाबद्दल कीर्तनकारांना बोलणं हा जर अधर्म असेल अधर्म तुम्ही म्हणत असाल तर कीर्तनकाराला पैशाबद्दल बोलूच नाही द्यायचे म्हणजे अधर्म होणार म्हणजे योग्य ते द्यायचे मी का सांगतो मला विषयांतर करायचं नाही धर्म कीर्तन म्हणजे काय ज्याच्या त्याच्या कर्तव्याचं यथोचित पालन करणं त्याला धर्म म्हणत असतात महिला मंडळ तुमचा धर्म आहे आपण भारत देशामध्ये जन्माला आलोत म्हणजे डोक्यावर पदर घेणं हा स्त्रीचा काय माया हो तुम्ही माझ्यापेक्षा फार मोठे आहेत मी तुम्हाला शिकवायला नाही आलो पण हा धर्म हा धर्म आहे दोघ जण तुम्ही संसार करता संसारामध्ये पती पत्नीनं एकत्रित राहणं आणि एक मन करून राहणं हा धर्म आहे हा धर्म आहे तुम्ही तुमचा धर्म पाळला पाहिजे रोज स्त्रीनं पुरुषांच्या पाया पडणं म्हणजे बायकोनं नवऱ्याच्या पाया पडणं हा स्त्रीचा काय धर्म आहे मग काही लोक काही महिला मंडळ म्हणेल महाराज आम्ही रोज त्याच्या पाया पडू पण त्याचे पाय सापडत नाही ते पायच आम्हाला मिळालं एक वाक्य सांगू का यांचा धर्म जर पाळायचा असेल तर तुम्ही तुमचा धर्म पाळला पाहिजे याने तुमचं दर्शन घ्यावं हा यांचा धर्म आहे आणि तुम्ही दारू न प्यावं हा तुमचा धर्म आहे विठाला धर्म आहे आता इथे बसलेले मला माया हो मला सांगा याच्यातले कोणाकोणाचे मालक दारू पिते नाही कोणाकोणाचे दारू पिते ते तुम्ही सांगा ना माया हो मी तुमच्याकडे पाहलो धग धग यायला व्हालो करती काय केली तर पण
सांगतो तुम्हाला, पुरुष मंडळी माझी माय तशी करणार, माझी माय हात वर करणार नाही. का करणार नाही याचं कारण सांगू. कारण तिला वाटतं माझ्या नवऱ्याचा चार चौघात अपमान होऊ देऊ, माझ्या नवऱ्याचा चार चौघात अपमान होऊ देऊ नये, माझ्या नवऱ्याचा अपमान न होऊ देणं हा त्यांचा धर्म आहे. हा धर्म त्याने पाळला का नाही, केला कोणी एकीने तरी हात वर केला का, हा त्याने धर्म पाळला का नाही. तुम्ही पाळा ना, काय पाळा. ते म्हणले पुढच्या वर्षी याचं नावच कट करा, विठ्ठला. चौथं कीर्तन आहे त्याला धर्म कीर्तन म्हणायचं, आणि पाचवं कीर्तन आहे या चारही कीर्तनापेक्षा एक सोपं, एक चांगलं कीर्तन आहे, आणि जे सगळ्याला करता येणार साधन सोपी. सगळ्यात जर सोपं कोणतं असेल तर ते नाम कीर्तन आहे, आणि ते नाम कीर्तन आपण घेतलं पाहिजे. महाराज म्हणले एवढं सोपं आहे. तुका म्हणे सोपी आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेत असे. महाराज म्हणले सगळ्यात सोपं, इतकं सोपं नामचिंतन आणि नाम कीर्तन कोणाकोणाला घेता येतं. स्वरूप कीर्तन कोणाला करता येईल, करता यायचं नाही. लीला कीर्तन कोणाला करता येईल, करता यायचं नाही. गुण कीर्तन कोणाला करता येईल, नाही करता येणार. महाराज देवाचे गुण गाता येतील, नाही गाता येणार. परंतु नाम कीर्तन घेता येत नाही असा माणूस नाही. नाम कीर्तन घेण्याचा अधिकार सगळ्याला आहे, आणि नाम कीर्तन सगळ्याला घेता येतं. सकळाशी येते आहे अधिकार, कलयोगी उदार हरीच्या नामी. महाराज म्हणले सगळ्याला अधिकार आहे. कोणाकोणाला? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर अधिक रोडी वेश्याही. ऐका पुढे जाऊन म्हणले ब्राह्मणाला अधिकार आहे, क्षत्रियाला आहे, वैश्याला आहे, शूद्राला, चांडाळाही, चांडाळाला नामाचा अधिकार आहे. नाम घेता येतं, तरुण जाता येतं. दादा आदि करुणी वेश्याही. बघा तुकोबरे शेवट टोक गेले. महाराज म्हणले वेश्येला सुद्धा नाम घेण्याचा अधिकार आहे, मुक्त होण्याचा अधिकार आहे. सांगतो ऐका, वेश्येला सुद्धा मुक्त होण्याचा अधिकार आहे, नाम घेण्याचा अधिकार आहे. कोण वेश्या मुक्त झाली, कोण मुक्त झाली आपल्याला सगळ्याला उदाहरण माहिती आहे, पण 5 मिनिटांमध्ये सांगतो ऐका, लक्ष द्या. पंढरपूर नावाचं गाव आहे. पंढरपूर सगळ्याला माहिती आहे. गेलेत ना पंढरपूरला? पंढरपूर मंडपात आला म्हणजे पंढरपूरला सगळे गेलेलेच आहेत. महाराज कोणी दर्शनाला गेला असेल, नाही तर फिरायला गेला. पंढरपूरला गेला नाही आता माणूस.
पंढरपूर पासून एक 10 किलोमीटर 15 किलोमीटर अंतरावर एक मंगळवेढा नावाचं गाव आहे. थोडा वेळ मंगळवेढा नावाचं गाव आहे. त्या मंगळवेढा नावाच्या गावामध्ये एक श्यामा नावाची वेश्या राहते. नामाचा अधिकार श्यामा नावाची वेश्या मंगळवेढ्यामध्ये वेश्या राहते. एक दिवस मंगळवेढ्यामध्ये त्या ठिकाणी पंढरपूर सारखी संतांची मांदियाळी जमा झाली आणि त्या मांदियाळीमध्ये सगळे साधू संत मंडळी मंगळवेढ्यामध्ये जमा झाले. दिंडी आली. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. दिंडीमध्ये सगळा आनंदी आनंद आहे. कोणी नाचतंय, कोणी उड्या मारतंय, कोणी वेगवेगळ्या प्रकाराने आनंद उत्सव साजरा करतंय. कोणी गुढ्या उभारतंय, कोणी तोरणे रावतंय, कोणी दारामध्ये रांगोळी काढतंय. पिंपळगावकर पण त्या मंगळवेढ्यामध्ये एक असं घर होतं. त्या घरामध्ये काहीच नव्हतं. काहीच गावाच्या बाहेर त्या श्यामा नावाच्या वेश्येचं त्या ठिकाणी घर होतं. त्या घरामध्ये आनंद नाहीये, त्या घरामध्ये गुढी नाही, त्या घराच्या समोर रांगोळी नाहीये. त्या वेश्येला एक 16 वर्षाची कन्या होती. त्या 16 वर्षाच्या पोरीने विचारला, आई एक प्रश्न विचारू काय? विचार. आई आज मी गावामध्ये बघते तर सगळीकडे आनंदी आनंद आहे, परंतु आपल्या घरी का आनंद नाही? आपण त्या आनंदाशी का दूर आहोत? सांगितलं, बाळा सांगू तुला, तू एक वेश्येची मुलगी आहे, तुझी आई एक वेश्या आहे, त्यामुळे आपल्याला अधिकार. आई कोण म्हणलं आपल्याला अधिकार नाही? बाळा आपल्याला समाजात घेत नाही, गावामध्ये राहण्याचा अधिकार आपल्याला नाही, आपलं गावाच्या बाहेर घर आहे. आई संध्याकाळी कीर्तन आहे, मी कीर्तनाला जाऊ का? बाळा तू कीर्तनाला जाऊ नको. आई मी जाणार. 16 वर्षाची पोरगी कीर्तनाला निघाली, कीर्तनाला जाते महाराज. कीर्तनामध्ये येऊन बसली, कीर्तनकार कीर्तन करायला लागले. कीर्तनामध्ये कीर्तनकाराने विषय भगवंताच्या सौंदर्याचा विषय सुरू झाला. देवाचं सौंदर्य कसं? कीर्तनकार सांगायला लागले, बाबा देव सुंदर आहे. देव किती सुंदर आहे? सुंदर ते ध्यान उभे विटे बोरी, सुंदर ते ध्यान उभे विटे बोरी. देव किती सुंदर आहे, एवढा सुंदर राजस सुकुमार मदनाचा देव किती सुंदर आहे. उद्भव सुंदर सुंदर रत्नाभ सुलोचन हा अर्को वाज सनस्रंगी भवंत सर्व विजय. देव एवढा सुंदर, किती सुंदर दिसते. झरी की पगडी बांधी सुंदर आत्मा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. किती सुंदर नाम तुम्हारा तारनहारा, जाने कब दर्शन होगा, जिसकी प्रतिमा इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर. किती सुंदर आहे देव, इतका सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर. महाराज एवढा देव सुंदर आहे. कीर्तनकारांना देवाच्या सुंदरतेचं वर्णन केलं. 16 वर्षाच्या पोरीनं देवाचं सुंदरतेचं वर्णन ऐकलं. तिला वाटलं माझ्यापेक्षा या जगात कोणी सुंदर नाही, कोणीच सुंदर नाही. आणि तो देव माझ्यापेक्षा जर सुंदर असेल तर मला त्या देवाला पाहायला गेलं पाहिजे. 16 वर्षाची पोरगी एवढी सुंदर होती म्हणतात, एवढी सुंदर होती दादा ती पोरगी. तिनं जर पानाचा विडा खाल्ला तर तिच्या बाहेरून दिसायचं म्हणतात, कंठातून ते लाल दिसायचं. एवढी सुंदर होती, एवढी पोरगी सुंदर होती. जर सुकलेलं फुल तिनं हातात घेतलं तर तिच्या सौंदर्यापुढे फुल टवटवीत व्हायचं. एवढी सुंदर होती ती पोरगी, एवढी सुंदर होती. आणि ऐका दादा, माझ्यापेक्षा कोणीतरी सुंदर आहे म्हणून तो सुंदर बघण्यासाठी ती पोरगी निघाली. कुठं भेटेल तो पंढरपुरामध्ये भेटेल. कधी जायचंय पंढरपूरला? वारकऱ्यांनी सांगितलं सकाळी पंढरपूरला जाणार आहे. वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये घुसली महाराज. दिंडीमध्ये गेल्याच्या नंतर त्या सुंदर देवाला बघायचंय. पंढरपूर जवळ आलं. पंढरपुरामध्ये तिनं गाभाऱ्यामध्ये देवाचा प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर देवाची मूर्ती समोर होती. त्या पोरीनं स्वतःची नजर देवाच्या मूर्तीवरती नेली आणि भगवंताला पाहिलं. हरी पाहिला रे, हरी पाहिला. देव पाहिला. खरं सांगा पिंपळगावकर, देव कसा दिसला? कसा दिसला? होय देव कसा दिसला?
कसा दिसला? काळा दिसला का गोरा दिसला? कसा दिसला? काळा दिसला. ठाईचा चिकाळा अनानी बहु काळा म्हणून वेदा चाळा लावी लागे. ठाईचा चिकाळा देव काळा दिसला. तिनं पाहिला रे 15-16 किलोमीटर मी या वारकऱ्यांच्या सोबत चालत आले. फुकट गेलं माझं. ते कीर्तनकार लोक खोटच बोलतात. तेव्हापासून असं लोक म्हणायलाच लागले. म्हणजे खोटं बोलतात सगळे. मला म्हणले सुंदर आहे, मला म्हणली सुंदर आहे, पण हे तर काळे. कशाला याच्या पुढे थांबायचो? 16 वर्षाची पोरगी वापस निघाली, पण तिला वाटलं आपण नुसतं देवाकडे बघावं. आता आलोत ना त्याचा स्पर्श करून जावं, म्हणून त्या पोरीनं देवाच्या समोर गेली. समोर गेल्याच्या नंतर त्या पोरीनं देवाच्या पायाला फक्त स्पर्श केला. देवाच्या पायाला स्पर्श केल्याबरोबर 16 वर्षाच्या कन्येचं एवढं कोमल बोट देवाच्या पायाला खड्डा पडला. खड्डा पडला महाराज. अरे माझ्या सारख्यांच्या बोटानं जर याच्या पायाला खड्डा पडत असेल तर निश्चित रूपानं हा माझ्यापेक्षा सुंदर आहे, माझ्यापेक्षा सुंदर आहे. पोरगी तिथंच राहिली. गळ्यामध्ये विणा घेतला, हातामध्ये चिमुळ्या घेतल्या आणि पोरगी मंदिरामध्ये नाचू लागली. हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. पण लागतं इकडं. ऐका सांगितलं बरं असतं उघड उघड, पण एक म्हणलं ऐका नाचू लागला. तिचं नृत्य काम सुरू झालं. 16 वर्षाची पोरगी पंढरपुराच्या देवळाच्या मालकाच्या महाराज त्या देवळामध्ये नाचते. सगळीकडे बघायला एवढी गर्दी आली, इतकी गर्दी झाली, इतकी गर्दी झाली महाराज. सगळी लोक बघायला येत आहेत. कशाला बघायला? भजन बघायला नाही. 16 वर्षाची पोरगी कशी नाचते ते बघायला लोक येऊ लागले. काही लोक ते बघायला लोक. एवढी गर्दी व्हायला लागली, एवढी गर्दी व्हायला लागली. बिदरच्या बादशाला कळालं. त्याच्या लक्षात आलं 16 वर्षाची कोणीतरी पोरगी आहे, पंढरपुरात नाचते. अरे जा तिला पकडून आणा. तिथं काय नाचते म्हणाव? तिथं कोण तिला पैसे देणार आहे? माझ्या दरबारामध्ये नाच. पैसा पैसा फेकतो. राजाचे सेवक पुरीला न्यायला आले. नामाचा अधिकार सांगतो महाराज. नाम कोणाकोणाला घेता येतं, मुक्त होता येतं. लक्ष देऊ नाही का? थोडं राहिलं माझा वेळ. 10-15 मिनिटं राहिली असते. 10 वाजून एक 5-10 मिनिटाला मी संपवणार आहे. कारण 8च्या पुढे 10 मिनिटं गेले होते सुरुवात करायला, म्हणून 10च्या पुढे 10 मिनिटं होणारच. 5 मिनिटं जास्त नाही. घाबरू नका. तुम्हाला ऐका आणा माझ्याकडे तिला ओढा. आणा म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजाचे सेवक गेले. राजाचे सेवक तिला ओढायला गेले महाराज. ज्या वेळेला तिला कळालं मला आता राज दरबारामध्ये नेल्या जाणार आहे, मला देवाचा वियोग सहन महाराज करावा लागणार आहे, पण तो सहन होणार नाही. आता काय करावं म्हणून देवाचा धावा करू लागले. विठ्ठला रे विठ्ठला रे विठ्ठला रे विठ्ठला विठ्ठला रे विठ्ठला रे. भगवंताचा धावा करू लागले. तेव्हा मला नाही जायचंय. ऐका राजानं सेवक पाठवले महाराज. कशाला पाठवले? कशाला? बिदरच्या बादशाला सेवक पाठवले पोरगी इकडे नाचायला आणायला. म्हणून तर मी नेहमी कीर्तनात सांगतो गड्या, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती अजरामर आहे. कळालं असेल. बाकीच्या राजांनी बाया नाचवल्या, पण माझ्या छत्रपतींनी बाया वाचवल्या. म्हणून छत्रपती शिवरायांची कीर्ती अजरामर. म्हणून मी नेहमी कीर्तनात सांगतो रे 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहे, पण जगात एकही मंदिर नसताना सगळ्याच्या अंतःकरणामध्ये ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी. राजा काही माणसं म्हणतील महाराज तुमचे राजे का देव होते का? मी त्याला म्हणतो अरे राजे देव होते का नाही मला माहित नाही, पण राजांमुळे आज देव देवळात एवढं नक्की, एवढं नक्की नक्की. मी का सांगतो आपल्याला
मी का सांगतो फक्त फरक एवढा आहे हे राजे आहेत हे राजे आहेत पण काही नृत्य कामासाठी महिला मंडळींची अवहेलना केली पण छत्रपतीने त्यांचा सांभाळ केला जा त्याला तिला घेऊन या म्हणल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी ते पळाल्याच्या नंतर त्या पोरीने सांगितलं एकदा मला देवाला भेटायला जाऊ दे एकदा झालं माझं कीर्तन लक्ष देऊन ऐका थोडा वेळ राहिला एकदा मला त्या देवाला भेटायचंय एकदा भेटण्यासाठी 16 वर्षाची पोरगी मंदिरामध्ये पुन्हा गेली विना बाजूला ठेवला चिपुळ्या बाजूला ठेवल्या बाजूला ठेवून त्या देवाकडे एकदा पाहिलं तू हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी एकदा डोळे भरून त्या देवाला पाहिल्याच्या नंतर जोरात त्या देवाकडे ती पोरगी पळायला लागली जोरात देवाच्या चरणाजवळ गेली आपलं मस्तक देवाच्या चरणाजवळ जोरात तिने आदळलं आणि 16 वर्षाची पोरगी गतप्राण सोडून दिला प्राण देवाच्या चरणावरती प्राण सोडून दिला सगळे पुजारी आश्चर्यचकित झाले 16 वर्षाच्या पोरीनं प्राण सोडून दिला अरे काय करा कुणी म्हणे याला बाजूला टाकून द्या कुणी म्हणे गावाच्या बाहेर न्या कुणी म्हणे फुका कुणी म्हणे जाळा कुणी वेगवेगळ्या प्रकाराने सांगायला सुरुवात केली परंतु रात्रीच्या प्रसंगाला एका पुजाऱ्याच्या स्वप्नामध्ये देव गेले आणि देवाने सांगितलं रे हिला कुठंच नेऊ नका माझ्या दरबारामध्ये आणि माझ्या महाद्वारामध्ये माझ्या उजव्या हाताला हिला जागा भगवंताने आपल्या उजव्या हाताला कान्होपात्रेला जागा दिली महाराज जागा दिली है की नाही कान्होपात्रेला जागा दिली आणि त्या मुलीला धन्य केलं आपल्याकडे एक जुनं गीत मानलं जातं एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली कान्होपात्रेला देवाने मंदिरात जागा दिली वेश्येची पोरगी होती परंतु भक्ती केली धन्य झाली कोणती भक्ती केली तिनं फक्त आणि फक्त भगवंताचं नाम चिंतन केलं नामस्मरण रूपी भक्ती तिनं केली आणि ती धन्य झाली म्हणून महाराज तुम्ही सुद्धा नाम कीर्तन करायचं नामस्मरण रूपी कीर्तन करायचं आणि म्हणून नामस्मरण रूपी कीर्तन करून नेमकं काय करायचं मुखी गावे हरीचे मुखानं फक्त हरीचं गुण गायचं महाराज आता कीर्तन करायचं नामस्मरण रूपी कीर्तन करायचं पण नाम रूपी कीर्तन नेमकं करायचं कसं आम्हाला समजून सांगा ना नेमकं करायचं कसं करायचं सांगू का बाबा नाम रूपी कीर्तन कसं करायचं सांगू का सांगू काय वाढून भेटू विनोद केला बाबा नाम कीर्तन करायचं पण कसं करायचं सांगतो एकदा सर्वांनी वरती हात नाम कीर्तन कसं करायचं बघा बघा नाम कीर्तन कसं नारायण भाऊ कसं करायचं सांग माग वाट्या वाटली तुम्ही का पुतणी आहेत का काय देवाची वरी वरी टाईट वाह राहू दे आता चहा घेऊन येतो लय कंटाळा आलाय नाही हात 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 मागचे तुमचे हात तिकडे सिस्टीम वाले काय झालं बाबा आता येता हात हात
वा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने एक साथ बोला विठोबार कुमार आता एक दोन टाळ्या पण आल्या पाहिजे दोन मध्ये मी सांगतो हात करतो बघा एक दोन सगळे उठले की नाही पाहत लय महाराज गणपती नारायण बुवा आता काय करावं लय बेजार केलं ना मग काय काय मांडी घालून बसती परवा दिवशी ठोबा 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 2-3 वेळेस कर बाबा ते तरी काय करते मी लय ठोबा ठोबा ती मांडी घालूनच बसली चलती म्हणले वयस्कर असले तर मांडी घालून बसते महाराज लय तरुण असले लय परेशान केलं ठोबा 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 ते पडदावर करते टाळ तिकडे ठोबा ठोबा मला काल दोघं तिघं म्हणले महाराज परवा दिवशी नाही गावलं कीर्तन काल मला द्यायचा फोन आला ते म्हणले महाराज तुम्ही पाकिटात 1000 रुपये वापस द्या मला कमवून ते म्हणले काही नाही 2 ठोबा ठोबा करीत गेलेले टाळ एकच वापस आणून द्याला एक तिकडेच आता कापावं तर तुमच्याकडूनच लागेल आहे की नाही याला म्हणायचं नाम कीर्तन सोडा विनोद सोडा फक्त मला काय सांगायचंय भगवंताचं यथार्थ भजन असं करणं याला नाम कीर्तन म्हणतात असं कीर्तन करावे कीर्तन महाराज कीर्तन तुम्ही करायचं पण मुखानं हरीचं गुण गायचं म्हणजे मुखानं गुणगान परमात्म्याचे गायचे जर आम्ही असं कीर्तन केलं आणि मुखानं भगवंताचं गुणगान गायलं तर काय होणार आहे मग काही नो हे बाधा
काहीच बाधा राहत नाही. काय राहत नाही, कशाची बाधा राहत नाही, काम दुर्जनाची. काम राहत नाही महाराज. काम राहत नाही म्हणजे क्रोध राहत नाही, क्रोध राहत नाही म्हणजे लोभ नाही, लोभ नाही म्हणजे मत्सर दंभ अहंकार काहीच राहत नाही. कारण कामाची नाही ते क्रोधाची कैचा ते कैचे भांडण रे महाराज. आजकाल काम नावाच्या विकारानं ग्रस्त केलं. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुताशी, हरिहराची अभय घेतो बय नाही त्याशी. जमद अग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. क्रोधाजी फौजदार, क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी. महाराज म्हणले काम नावाच्या विकारानं ग्रस्त केलं, परंतु काम राहत नाही. कीर्तन केल्यानंतर मग काही नाही बाधा. काम दुर्जनाची क्रोधा. महाराज काय होतं, कीर्तन कीर्तन नावाची साधना केली फक्त एवढंच होतं का? अजून काही तुम्हाला उदाहरण आहेत का की कीर्तनानं काम गेला, कीर्तनानं क्रोध गेला, कीर्तनानं काम क्रोध नावाचे विकार गेले, असे काही उदाहरण आहेत का? महाराज म्हणले हे साधू संतांची जी उदाहरणं आपल्याला पाहायला सापडतात ना, त्यांनी फक्त कीर्तन नावाची साधना केली आणि सगळं दूर करून टाकलं. महाराज काय केलं? शांती खड्ग हाती, काळा शिते नागविती. हातात शांती नावाचं खड्ग त्यांनी घेतलं आणि काळाला नागवण्याचं काम साधून केलं. महाराज हे उदाहरण देतात तुकोबाराय. ऐका काय काय केलं तुकोबारायचं उदाहरण घ्या की काळाला नागवण्याचं काम केलं की. काळा शिते काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबतशे तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम. महाराज तुकोबाराला काळ भेटतो, काळ तुकोबाराला भेट होता. आपल्याला भेण्याचं काही काम नाही, कोणीच भेना आपल्याला. महाराज काय होतं, हे साधूची ताकद आहे. पण का सांगतो आपल्याला? शांती खड्ग हाती, काळा सीते नागविती. महाराज काळाला नागवतात, हे सगळं करतात आणि भगवत स्वरूप होऊन जातात. महाराज भगवत स्वरूप झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा त्यांना जे नाही ते देतो. देतो का? महाराज म्हणले त्यांच्यासारखा दाता तोच आहे. तुका म्हणे दाता सखा आईसा अनंता सारिका. ते कसं आहे? तुका म्हणे दाता सखा आईसा अनंता सारिका. आईसा अनंता सारिका सखा दाता दुसरा कोणी नाहीये. म्हणून तुम्ही काय करा? फक्त कीर्तन करा. अभंगाची साखळी अशी आहे, करावी कीर्तन. आता एका मिनिटात सांगतो, शेवट समाप्त करतोय. करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. मुखानं हरीचं गुण गा आणि कीर्तन करा. ही एक साधना आहे. कीर्तन केल्याच्या नंतर काय होतं त्याचे फायदे अभंगाच्या 3 चरणामध्ये बघा. मग काही नाही बाधा, काम दुर्जनाची क्रोधा. साधना करावी कीर्तन. शांती खड्ग हाती, काळा शिते नागविती. साधन करावे कीर्तन. तुका म्हणे दाता सखा आईसा अनंता सारिका. या करता साधन करावे कीर्तन. झालेली कीर्तन रूपी सेवा साधूच्या चरणी संतांच्या चरणी समर्पित करतो. अभंगाचा भाव झाला. 10 मला वाटतंय वाजले. 1-2 मिनिटं 10ला कमी आहेत. 10ला 1-2-3 मिनिटांमध्ये कीर्तन मी संपवणार आहे. आता 10 वाजले, पण 10 वाजून 5 मिनिटाला संपन्न कीर्तन म्हणजे अजून 2-3 मिनिटं माझ्याकडे आहेत. झालेली सेवा साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. जाता जाता 1-2-3 महत्वाची मुद्दे तुम्हाला सांगायचे आहेत. अतिशय सुंदर भव्य दिव्य नियोजन तुम्हा सर्व मंडळींना केलेलं आहे. बघा अतिशय गोड नियोजन केलंय. एकदा गावकरी मंडळी तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. वा वा. हे सप्ताह चालू ठेवलं म्हणून बरं का. सप्ताह तुमचा असाच चालू आहे. आता हा सप्ताह 4थं वर्ष कार्यक्रमाचं. मला असं वाटतं आपण प्रभू रामांच्या चरणी आणि प्रभू हनुमंतांच्या चरणी प्रार्थना करूया. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपला सप्ताह असाच टिकून राहिला महाराजाला नियम पाहिजे. आपण एकत्रित या नाम सप्ताहासारखे कार्यक्रम आपण आपल्या जीवनामध्ये अंमलबजावणीमध्ये आणले पाहिजे. भागवत कथा महाराजांची अगदी गोड भागवत कथा आहे. गोड कथा, देवाच्या कथा गोडच असतात. महाराजांच्या मुखारविंदातून ऐकताय. रोज वेगवेगळे वक्ते येतात, कीर्तन सांगतात. किती आनंद आहे. बॅटरी चार्जिंग होती. आता आपल्याला फक्त मोबाईलची चार्जिंग माहिती आपले फक्त काही लोक मोबाईलच्याच भाषेत बोलतात. महाराज एक जण डॉक्टरकडे गेला आणि त्याला बाथरूम लागली. तो मोबाईलच्याच भाषेत बोलला. तो मला डॉक्टर साहेब आपला आउट गोईंग फ्री झाला. आपला आउट गोईंग फ्री झाला. डॉक्टर मोबाईलच्याच भाषेत बोलला. डॉक्टर म्हणले मग बॅलन्स टाकलं. तो म्हणला बॅलन्स फुल टाकलं, पण कोणती स्कीम ऍक्टिव्हेट झाली तेच कळलं. पोट
कोणती स्कीम ऍक्टिव्हेट झाली तेच कळलं. डॉक्टर म्हणले कशावर, ते म्हणले रिंगटोंग वाजायला. मोबाईलच्या भाषेत बोलायला लागले लोक. आता काय झालंय, मॉडर्न युग झालंय, जमाना बदलला, बदलून गेला बदलून गेला निसर्ग, सगळं बदललंय. परंतु एक वाक्य सांगतो आपल्याला, एक वाक्य सांगतो, सगळं काही बदलले पण आज वारकरी संप्रदायाची जी साधना आहे आणि वारकरी संप्रदायाची जी एकनिष्ठतेची परंपरा आहे, ती परंपरा कधी बदलणार नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझा वारकरी संप्रदाय, संत, पंथ आणि ग्रंथ जशास तसे राहणार म्हणजे राहणार. आणि याची अंमलबजावणी आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. जाता जाता एकच सांगेन, ज्ञानदान अन्नदान तुम्ही तुमच्या जीवनात करा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. हिंदू धर्माचं रक्षण करा. गोमातेची सेवा करा. गोवा से क्या माता है, वो हमारी माता है. गोमातेचं रक्षण आपण केलं पाहिजे, केलंच पाहिजे. आणि धर्मानं वागा. मरताना फक्त धर्मच तुमच्या सोबत येणार आहे. आणि सुभाषित कसं सांगतात, तुम्ही जर रस्त्यानं चालले तर रस्त्यानं जात असताना घरामध्ये आले, घरामध्ये बायको तुमचा मित्र आहे. तुम्ही प्रवासाला निघाले तर विद्या तुमची मित्र आहे. तुम्ही जेव्हा वृद्ध अवस्थेमध्ये येतात त्यावेळेला गोळ्या औषध नावाचा तुमचा मित्र आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही हा देह ठेवताना त्यावेळेला धर्म नावाचा तुमचा मित्र आहे. हा धर्म मित्रच तुम्हाला सोबत, याला पुरावा आहे महाराज. विद्या मित्रम प्रवासेषु, भार्या मित्रम गृहेषु, व्याधिस्तस्य औषधम मित्रम, धर्मो मित्रम मृतस्तस्य. मरताना फक्त धर्म सोबत येणार आहे. माय बापाची सेवा जीवनात करा. काही माणसं म्हणतात उठलं की सुटलं माय, उठलं की सुटलं बाप. अरे बाबा सांगावं लागतं, सांगितल्याशिवाय कसं कळेल. महाराज माय बापाची सेवा केलीच पाहिजे, कारण माय बाप मिळत नाही. मां नहीं मिलत महाराज, नहीं मिलत. और कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, झालं माझं शेवटचं वाक्य. और कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, अरे सब कुछ मिलता है यहाँ लेकिन मां नहीं मिलती. माय मिळत नाही, बाप मिळत नाही. माय बापाची सेवा करा आणि एकत्रित या. आणि सगळ्यांना आपल्या गावातले सर्व सप्ताह कमिटी मंडळी आहे, या सप्ताह कमिटी मंडळींना पुनश्च एकदा दंडवत सर्वांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करतोय. आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 तुकाराम.